केलं हे कोणातरी या राज्य भोगासाठी हा देहाचा स्वीकार केला. तैसाची कुमरू जियाला ऐसे म्हणून मंगळ वाद्ये वाजिनली. मग तिथले जे काही लोक होते ते लोक सुद्धा मोठ्याने म्हणू लागले की कुमरू जियाला हे राजपुत्र जिवंत झाले असं म्हणून त्या ठिकाणी मंगलवाद्य त्या ठिकाणी सुरू झाले. अवघ्या नगरांतू गुढिया उभी गेल्या. मग काय झालं, ते सगळे परत त्या ठिकाणी त्या आपल्या नगरीमध्ये आले. सगळीकडे गुढ्या तोडून त्या ठिकाणी उभारले गेले. पांच पालविया आणि लिया पांच पालवी पंचामृते नवन केले. मग सगळ्या त्या बडोच नगरामध्ये गुढ्या तोडून त्या ठिकाणी उभारले. त्या ठिकाणी रंगमालिका भरल्या, सडा संवर्जन केलं आणि पांच पालव्या म्हणजे 5 झाडांचे जे काही पाला आहे त्या 5 झाडांचा पाला आणला आणि 5 पालवी पंचामृते नवन केले. पंचामृत त्या पाण्यामध्ये घालून त्या ठिकाणी हरिपाळ देवाला स्नान घातलं. बरवी धुवटे वस्त्रे वेढिली. बरवी म्हणजे चांगल्या अशा प्रकारची धुतलेल्या अशा प्रकारची स्वच्छ अशा प्रकारचे वस्त्र हरिपाळ देवाला परत आणखी नेसले. मग दांडियेवरी आरोल होळी नगरामधुनी कमळा नावराणी तिळाच्या वराशी विजय केले. आणि मग तिथून काय केलं, पालखीत बसून हरिपाळ देवाला पालखीत बसून त्या ठिकाणी आणून नगरामध्ये मिरवणूक करून त्या ठिकाणी जी काही हरिपाळ देवाची जी पत्नी होती कमळा राणी, त्या कमळा राणीच्या महालामध्ये त्या ठिकाणी तिथं आणलं. मंगळ तुरे वाजू लागली. आणखी त्या ठिकाणी मंगलवाद्य झालं. तेथही 5 पालवी नवन झाले. आणखी तिथं सुद्धा 5 झाडांचा पाला आणि स्नान झालं. पाटू पासवडीला. आणि मग तिथं काय केलं, त्यांना बसायला आसन ठेवलं. कमळावसासी शेसू भरली प्रधाने बहुत वेचिले. आणि मग जे काही कुंकू पुसल्या जात असतं ते कुंकू परत आणखी कमळा राणीला लावलं. सर्वज्ञ म्हणित प्रधाने बहुत वेचिले. आणि या निमित्तानं विशाल देवानं काय केलं, बराचसा असा खर्च केला, बराचसा दान धर्म केला. सर्वज्ञ म्हणितले बाई तो प्रधानो सिंहाना चतुरो कुसळो त्याने म्हणले. स्वामी काय म्हणतात, स्वामी कोणाला सांगतात, महाराजांना सांगतात की बाई तो जो काही विशाल देव नावाचा जो प्रधान होता तो कसा होता, शहाणा होता, चतुर होता, कुशल होता. त्याने म्हणितले, तो काय म्हणतो, पुरुष जे होती ते राज्याचे नि अभिलाखे स्वीकारती ऐसा प्रधानाशी संदेह हो. परंतु विशाल देवाच्या मनामध्ये जी काही शंकेची पाल चुकली होती की हा आपला मुलगा नाही, हे राज्याच्या उपभोगासाठी हा दुसऱ्या कोणी सिद्ध साधकाने हा देहाचा स्वीकार केलेला आहे, ही जी काही शंका आहे ती शंका काही विशाल देवाच्या मनामधून जात नव्हती. म्हणून तेने 12 गावाचे निमाने भवते दरे दरकुटे गिरी कपाटे आडदरे कोहंके तळामळा नैवाडा मडमडिया देवळी राणीवणी कवणी देह ठेविले असेल. म्हणून भवंते चहूकडे पाहाविले शोधविले. म्हणून त्याने काय केलं, आपले जे काही गुप्तहेर आहेत, आपले जे काही सेवक आहेत, जे सैनिक आहेत, त्या सैनिकामार्फत की या कानाची त्या कानाला खबर लागली नाही पाहिजे अशी गुप्तहेरामार्फत काय केलं की त्या बडोदच्या परिसरामध्ये 20-25 किलोमीटर अंतर त्या पंचक्रोशीमध्ये सगळे दरे दरकुटे डोंगर दऱ्या नदी नाले ओढे सगळं तळे मळे काय जे काही असतील त्या सगळ्या ठिकाणी मठ मंदिरं देवळं हे जे काही सगळं असेल त्या ठिकाणी कोणत्या एखाद्या सिद्ध साधकाने त्या ठिकाणी देह ठेवून आलेला असेल, म्हणजे त्याच्या देहाचा त्याग केला असेल आणि इकडे हरिपाळ देवाच्या देहामध्ये प्रवेश केला असेल, ते कुठं देह ठेवलं हे पाहण्यासाठी अनेक सैनिक त्यांनी सगळ्या परिसरामध्ये पाठवले. सगळा शोध घेतला तर तेथ काही नेदेखतीची, परंतु त्या सैनिकांना कुठेही काही असा देह ठेवलेला कुठलाही सिद्ध साधक त्या ठिकाणी
दिसून आला नाही. मग आपुले राणी करवी बोहारियंते कमलाव सांते विहरणीयच्या पुन्हा उशिविल्या. मग आता शेवटचा पर्याय राहिला, शेवटचा मार्ग राहिला. शेवटचा पर्याय काय होता? तर विशाल देवानी आपली राणी मालानीसाला काय सांगितलं की आता तुम्ही कमळाईसाला भेटा आणि त्यांना विचारा की तुमच्या हरिपाळ देव आणि कमळाईसा तुमच्या मधल्या ज्या काही एकांतामधल्या ज्या काही खाना खुणा आहेत त्या त्यांना तुम्ही विचारा.